नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. श्रद्धावान बौद्धोपासक उपासिका, मी जोगेंद्र आर्वीकर, आपला धम्म बांधव आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आपण त्या चॅनलवरील प्रथम असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पाहावयास मिळतील. चला तर आपला वेळ न घेता सुरू करूया. काश्यप यांनी कशा प्रकारे बौद्ध धम्म स्वीकारला ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. वाराणसी शहरात काश्यप नावाचे एक कुटुंब राहत असे. त्या कुटुंबात 3 भाऊ राहत असत. कुटुंबातील सर्वजण उच्च विद्याभूषित असे होते. ते धर्माचे कट्टर समर्थक होते. अत्यंत कर्मठ जीवन ते जगत होते. त्यापैकी मोठे बंधू जे होते त्यांनी संन्यास घेतला होता. आपले सर्व घरदार सोडून ते पूर्वेला या ठिकाणी आश्रम स्थापन करून राहावयास गेले होते. त्यानंतर कालांतराने जे 2 बंधू होते त्यांनी सुद्धा आपल्या थोरल्या बंधूप्रमाणे संन्यास घेतला आणि ते सुद्धा संन्यासी बनून अग्निपूजक म्हणून ते राहू लागले. त्यांनी लांब केस ठेवल्यामुळे त्या काळी त्यांना जटिल या नावाने संबोधले जात असे. हे 3 भाऊ लोक वेगवेगळ्या नावाने ओळखत असत. सर्वात जे मोठे होते त्यांना उर्वेला काश्यप या नावाने ओळखले जात असे. तर नदी काश्यप आणि गया काश्यप हे दुसरे दोघे या नावाने ओळखले जात असत. उर्वेला काश्यप हे मोठे बंधू होते आणि त्यांची कीर्ती फार दूरपर्यंत पोहोचलेली होती. ते जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरून त्यांच्या दर्शनासाठी उर्वेला यांनी तथागतांना सांगितले, हे तथागत, मला आपणास या ठिकाणी थांबण्यासाठी परवानगी देता येणार नाही. कारण या प्रदेशावर राज्य करणारा मुलचिन नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो भयंकर शक्तिशाली आहे. अग्निहोत्री संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री येईल आणि कदाचित त्याने आपणास त्रास दिला तर हे मला अत्यंत वाईट वाटेल. नागलोक भगवान बुद्धाचे मित्र आणि अनुयायी झाले होते हे उर्वेला काश्यप यांना माहीत नसल्यामुळे ते मुचलिन यास घाबरत होते. त्याने तथागत यांना पुन्हा विनंती केली, हे काश्यप, कृपा करा. मुचलिन हा मला त्रास देणार नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. मला एक रात्रभर आपल्या अग्निशाळेत राहू द्या. उर्वेला काश्यप हे अनेक अडचणी तथागतांना सांगू लागले. तथागत यांना पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले
शेवटी काश्यप म्हणाले, हे तथागत, मला तुमच्याशी वाद करण्याची अजिबात इच्छा नाही. मला थोडी भीती वाटत असल्यामुळे मी आपणास या ठिकाणी राहण्यासाठी मनाई करीत आहे. तेव्हा इतकेच, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. तेव्हा तथागताने लगेच अग्निशाळेत प्रवेश केला आणि ते त्या ठिकाणी एका खोलीत जाऊन बसले. नागराज मुचलिन हा दररोजप्रमाणे ठरल्यावेळी रात्री अग्निशाळेत आला. त्याला खोलीमध्ये भगवान गौतम बुद्ध बसलेले दिसून आले. भगवंताच्या चेहऱ्यावरील तेज, शांती, प्रसन्नता पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत. तथागतांना पाहून तो नतमस्तक झाला आणि तो त्यांची पूजा करू लागला. इकडे रात्रभर काश्यप यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आपल्या यजमानांना काय झाले असेल? तथागतांना मुचलिंदाने भयंकर त्रस्त केले असणार आणि ते अशा प्रकारची काळजी करीत होते. उर्वेला काश्यप हे लवकर भीत उठले. त्यांनी सकाळी उजाडल्यानंतर काश्यपन आणि त्यांचे अनुयायी रात्रीचा प्रकार काय झाला असेल याविषयी तथागताकडे चौकशी करण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर पाहतात तर काय, मुचलिन यांच्याकडून तथागतांना काही इजा वगैरे तर झाली नाही, तर उलट मुचलिन तथागतांच्या लीन होऊन तो त्यांची पूजा करीत असल्याचे आढळले. हा सर्व प्रकार पाहून काश्यप व त्यांचे सर्व अनुयायी आश्चर्यचकित झाले. उर्वेला काश्यप यांनी हा सर्व प्रकार पाहून ते तथागतांना आपल्या जवळ राहण्याची व आश्रम स्थापन करण्याची विनंती करू लागलेत. तसेच आपली सर्व काळजी घेईन असे त्यांनी त्यांना वचन दिले. त्यानंतर तथागतांनी काश्यप यांची विनंती मान्य करून ते त्या ठिकाणी राहू लागले. त्या दोघांचे हेतू भिन्न स्वरूपाचे होते, कारण तथागतांना उर्वेला काश्यपांना आपला धम्म सांगायचा होता व उपदेश करून दीक्षा देण्याचा मनोदय होता. तर काश्यप यांचा हेतू असा होता की मुचलिन या भयंकर रानटी नागराजाला त्याच्या त्रासापासून मुक्ती मिळेल. उर्वेला काश्यप यांना तथागताच्या बद्दल काही विशेष वाटले नाही. तथागत यांच्याजवळ काहीतरी चमत्कार आहे अशी त्यांची धारणा होती. ते तथागतांचे विचार घ्यावे, याचा उपदेश ऐकावे असे काहीही त्यास वाटत नव्हते, कारण काश्यप स्वतःच विद्याभूषित व श्रेष्ठ समजत होते. शेवटी एके दिवशी तथागतांनी स्वतःच पुढाकार घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. काश्यप, तुम्ही अरहंत आहात काय? त्यावर तुम्ही अरहंत असाल तर अग्निहोत्रीमुळे तुमचे काय हित होणार आहे? त्यावर काश्यप उत्तरले, अरहंत म्हणजे काय? कृपया अरहंत होणे याबद्दल मला काहीही माहिती नाही. आपण मग मला स्पष्ट करून सांगाल काय? अष्टांग मार्गापासून मुक्त करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा एक विद्वान अहमन्य पुरुष होता आणि त्याने तथागतांच्या विधानातील सामर्थ्य पाहिले. त्याने प्रत्येक तथागतांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला आणि खरा धर्म कोणता हे जाणून प्रथम त्याने नम्रता, शालीनता व्यक्त करून खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करण्याचे मान्य केले. भगवान बुद्धांच्या बुद्धिमत्तेची आपला क्षुल्लक विचारांची तुलना करणे शक्य नाही हे सर्व पटल्यानंतर तो भगवान बुद्ध यांच्याशी अनुयायी बनला. आपले गुरु काश्यप यांनी जसा बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याचप्रमाणे सर्व अनुयायीसुद्धा बौद्ध धर्मामध्ये सामील झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. काश्यप यांनी आश्चर्यचकित होऊन सर्व यज्ञपात्रे व वस्तू नदीत फेकून दिले. सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावर तरंगत वाहत जाऊन खालच्या बाजूस जात होत्या. खालच्या बाजूस नदीच्या प्रवाहाच्या दिशेने नदी काश्यप आणि गया काश्यप हे दोन बंधू राहत होते. त्यांना हे सर्व वस्तू अस्ताव्यस्त वाहत असतानाच्या दिसल्या. आपले मोठे बंधू यांच्या सामान त्यांना दिसू लागले होते. सर्व काही अनुचित प्रकार झाला काय, काही अनर्थ घडला काय, या उद्देशाने ते विचार करू लागले आणि शेवटी
उर्मिला काश्यप यांच्याकडे ते गेले आणि तेथे त्यांनी पाहिले की तेथे तथागत धर्माचा स्वीकार करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपण बौद्ध धर्म का स्वीकारला याची सर्व हकीकत त्याने आपल्या दोन्ही बंधूंना सांगितली आणि त्यांनासुद्धा हे बुद्धांचे विचार पटल्यामुळे ते सुद्धा आपल्या थोरल्या बंधूप्रमाणेच बुद्धाच्या धर्माचे अनुयायी बनले. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व अनुयायी सुद्धा बौद्ध धर्मामध्ये सामील झाले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या थोरल्या बंधूप्रमाणे बौद्ध धर्म स्वीकारून आपल्या अनुयायासह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पुन्हा मिळत राहतील. धन्यवाद. जय भीम.